नमस्कार मित्रांनो, या जेवायला. आज आपला मस्त सिंपल आणि साधा बेत आहे. पालकवाली डाळ. ज्याला पालक आवडत नाही ना, तो सुद्धा आवडीने खाणार आहे. सिंपल आहे, छान आहे, पौष्टिक आहे. बघू शकता किती छान डाळ दिसते आपली. नक्की एकदा ट्राय करून बघा. चला रेसिपीकडे जाऊ. हे बघा, टोमॅटो आणि पालक. आपल्याला पालक कापून घ्यायची, स्वच्छ साफ पाण्याने धुवून घ्यायचे. पालकला स्वतःची अशी काही चव नसते. तुम्ही असं वेगवेगळ्या पद्धतीने पालक पनीर म्हणा, डाळीत म्हणा, सगळ्यात बेस्ट डाळीत छान लागते. डाळ पण पौष्टिक आणि पालक पण पौष्टिक. आपल्या शरीरासाठी खूप छान आहे, आपल्या स्किनसाठी पण छान आहे पालक. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस तर खायलाच पाहिजे. हे बघा, डाळ आणि पालक दोन्ही धुवून घ्यायचं आहे आपल्याला. कुकरमध्ये टाकून मस्त चोळून घ्यायची आहे पालक. डाळ धुवून घेऊ. डाळ आणि पालक आपल्याला सोबत शिजवायचं आहे. 1 टोमॅटो त्यात टाकायचं आहे. सिंपल रेसिपी आहे, पण एकदम छान लागणार. पालक न खाणारे पण खात राहते. थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त नाही टाकायचं, कारण की पालकला आपल्या खूप पाणी येणं सुटणार आहे. चला कुकर लावून घेऊ. गॅसवर ठेवून 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊ. चला मसाला काढून घेऊ तोपर्यंत. धना पावडर, गरम मसाला, हळद, मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट आणि 1 कांदा. बस एवढ्यातच आपली पालक इतकी छान होणार आहे ना, खूप टेस्टी लागते. मुलंसुद्धा आवडीने खातात. 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या. हे बघा, डाळ मस्त शिजलेली आहे. पालक आणि डाळ दोन्ही शिजलेली आहे. आता आपण डाळीला घोटून घेऊ. डाळ आधी घोटून घ्यायची आहे. सुरुवातीला पाणी टाकायचं नाही आहे, नाही तर काय होतं, डाळ आपली घट्ट होते, गठ्ठे तयार होतात डाळीचे. पहिली डाळ घोटून घ्यायची आहे, त्यानंतर आपण त्यात पाणी टाकणार आहे. एकदम पाणी टाकायचं नाही आहे. चला फोडणी देऊन घेऊ. पहिले कढई गरम झाली आहे, त्यात तेल टाकलं आहे, कांदा टाकला आहे. कांदा परतला की आपल्याला त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. कांद्याबरोबर टोमॅटोबरोबर तुम्ही कधीही मीठ टाका. लवकर, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, आपला कांदा टोमॅटो जे लवकर परतलं जातं. हे बघा, नंतर पाणी टाकायचं आहे. कधी आपल्याला गरम डाळीत थंड पाणी टाकायचं नाही आहे. पहिले डाळ घोटायची, त्यानंतरच पाणी टाकायचं. कांदा परतला आहे, पेस्ट टाकली आहे मी. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला. पेस्ट चांगली 2 मिनटं फ्राय झाली की मग आपले सुके मसाले टाकून घ्यायचे. 2 मिनटं चमचा हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाले आपल्याला मस्त शिजवून घ्यायचे 2 मिनटं. मसाल्याला तेल सुटायला लागलं की मग आपण डाळ टाकणार आहे त्यात. बघू शकता आपला मसाला तेल सोडायला लागला.
सिंपल आहे आणि छान होती डाळ. जास्त वेळ लागत नाही आहे आणि जास्त मसाले आपल्याला टाकायचे नाही आहे. सिंपल घरगुती मसाले. हॉटेलची सुद्धा तुम्ही डाळ विसरून जाशाल, अशी मस्त अशी डाळ पालक होणार आहे आज आपली. बघू शकता. थोडंसं पाणी टाकायचं आहे डाळीमध्ये. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मीडियम अशी डाळ ठेवायची. बघा मस्त उकळी आलेली आहे डाळाला. आपली डाळ बनवून रेडी आहे. बघा छान डाळ आपली तयार झालेली आहे. चला ताट वाढवून घेऊ. गरम गरम आपण ताट वाढवून घेणार आहे. डाळ आणि भात सिंपल आहे, पोट भरणार, मन भरणार. हे बघा छान आपली प्लेट तयार झालेली आहे. मस्त डाळ झालेली होती. तुम्ही एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि